नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन चॅनलमध्ये माझं तुमचे स्वागत करतो. आणि कंपनी पिकनिकसाठी मी अलिबागला आलेलो आणि कंपनीची गाडी होतीच तर मी ठरवलं की इथून आपण मांडवा जेटीनं जाऊया मुंबईला. माझ्यासमोर बघता येईल तुम्ही मांडवा जेटीपासून आम्ही आलो होतो चोंडी गावामध्ये. आय मीन 2 किलोमीटरचं अंतर आहे तिथपासून. मांडवा गाव चोंडी गावामध्ये बघा, पूर्ण पाऊस पडला होता, त्यामुळे वातावरण थोडं थंड होतं. त्याचबरोबर त्याच्यानंतर थोड्या वेळाने मला बस भेटली. बस तर फाशी येत होतं की बसमध्ये काही तिकीट काढायची नव्हती, कारण आम्ही ज्या जेटीनं वेसलनी प्रवास करणार होतो त्याच वेसलची गाडी होती. आम्ही मालदारने प्रवास करणार होतो, म्हणून मालदारने प्रवास करून आम्ही पुढे जेटीला आलो. माझ्यासमोर बघतो ते जेटी बघा. इथून आपण गेटवेपर्यंत अंतर पास करणार आहोत. जेटीला पुढे जात असता आमच्याच कंपनीची पाठवून आलेली माणसाला इथेच भेटली, कारण की मी सकाळी लवकर निघालो होतो. हे सर्व माझ्या पाठी आहेत, हे बघा. तांबे सर आहेत, तर त्यांची टीम आहे. रात्री आमचं थोडं झालं पिकनिक बोलल्यावर, काहीतरी इकडे तिकडचं होतंच. त्याबरोबर आम्ही सर्व विसरून आम्ही पुढे निघालो आहेत. हे बघा माझ्या बाजूला ते शशी सण आहेत, ते तांबे सर आहेत, ते आमच्यापेक्षा सर्वांना वयानं मोठे आहेत. त्याचबरोबर नंतर आम्ही बोटीमध्ये चढलो. बोटीमध्ये प्रवास करून आम्ही तिकीट काढून आम्ही वरती गेल्यानंतर आम्ही खाली बसायचं ठरवलं. पण थोड्या वेळानं आम्हाला जाणवलं की आम्ही खाली थांबू शकत नाही. आम्ही वरती गेलो, डेकवर गेलो. डेकवरचा प्रवास करायचा वेगळाच अनुभव होता. डेकवर जात असता आमच्यामधील एकाला मला थोडं मळमळल्यासारखं वाटलं. हे बघू शकता, तो माझ्या साईडला बसलेला आहे इकडे. आणि आम्ही सर्व बोलतो. इथे पंकज आहे, अभि आहे, त्याच्यानंतर शशी आहे, तांबे आहेत, आणि तो इकडे आहे. तर बघा साईडला उभा आहे तो मुलगा. त्याच्यानंतर आम्ही थोड्या वेळातच एक तासाचा प्रवास करून डायरेक्ट आम्ही गेटवेला पोहोचणार होतो. समोर दिसतोय तो बघा, गेट ऑफ इंडिया समोर दिसतोय. प्रवास मस्त सुखाने सोयीचा झाला. त्यामुळे एक वेगळा अनुभव मी बघितला. आणि जे आम्ही ते 3 ते 4 तासांना प्रवास करणार होतो, ते आम्ही एका तासामध्ये मुंबईला पोचलो आहे. तिथून आम्ही आपली स्वतःच्या घरी जाणार आहोत. हे बघा समोर दिसतं गेट ऑफ इंडिया. आणि आता आम्ही पोचतोय, ऑलमोस्ट 2 मिनटामध्ये पोचणार आहोत. इथूनच पुढे बघा समोर मालदार बोट लागली, तिलाच आम्ही क्रॉस करून, कारण का एक बोट लागली असेल दुसरी बोट पाठोपाठ आल्यामुळे काय झालं आहे की तिला आम्ही तिच्यामध्ये ट्रान्सफर, तिथून आम्ही धक्क्यावर चढणार आहोत. हे बघा समोर दिसती मालदार बोट आहे, आणि आमची पण मालदारच. तिनं पार्किंगला लावायची सिस्टम चालू केली. सर्वांनी सामानाची बांधाबांध केली आहे आणि आम्ही निघतोय आता. फायनली आमची बोट धक्क्याला लागलेली आहे. धक्का म्हणजे काय असतो, प्लॅटफॉर्म. तिथून आम्ही वरती आलो आहोत. आणि बघा माझ्या पाठचं बघतो ते समोरचं गेट ऑफ इंडिया, त्याचबरोबर बाजूला दिसते ते ताजमहल हॉटेल. मित्रांनो, प्रवास एवढा चांगला होता ना, काय सांगू तुम्हाला. पावसाचं वातावरण, सर्वकडे छत्र्या वगैरे दिसतात. त्याचबरोबर प्रवासात सुखसोयी झाले. त्याचबरोबर आपण भेटूया पुन्हा एका नवा प्रवासामध्ये, नवीन व्हिडिओमध्ये. त्यासाठी सर्वांना मी गुड बाय बोलतो आणि ह्याच प्रवासाची इथे सांगता करतो. धन्यवाद. चला, आपला प्रवास सुखसोयीचा हो.